अशा पद्धतीने आमचा केअरटेक असा बड्डे व्लॉग इथून सुरू होतो. तर मम्मी डॅडी घरी नसल्यावरती कसे कसे एका एका गोष्टीचे वांदे होतात ते ह्या व्लॉगमध्ये तुम्ही बघा. बड्डेसाठी आम्हाला एक कॅन्डल हवी होती जी आम्हाला भेटत नव्हती, म्हणून दिवाळीच्या पंत्यांमध्ये जे दिवे लावतात ते आम्हाला सापडले आणि ते ॲज अ कॅन्डल आम्ही केकच्या जवळ ठेवून त्याचाच वापर केला. आणि आरवने आणलेला केक आम्हाला आवडला नव्हता असं आम्ही बोलल्यावर त्याला वाईट वाटलं, म्हणून त्याचे डायलॉग एक बार पत्थर मारने के बाद उसका जख्म जाता नहीं है. काय विश आता काही विश नाही तुला, आम्ही कुठं काय विश मागून हा तुझी विश बिश अरे मला विश मागू दे, कन्फ्युज झाली मी. काय तुझं विश मला मागू. आणि ह्या मॅडम काहीतरी रीलवरती बघून नवीन शिकतात दरवेळेस, आणि असं काहीतरी विश बिशचं नाटक चाललं होतं, म्हणून आम्ही तिला भरपूर चिडवत होतो आणि आम्ही तिला शांतपणे विश मागू दिलीच नाही. फायनली तिने तशीच कॅन्डल ते दिवा विजवला, ब्लो केला आणि आम्ही केक कापायला सुरुवात केली. काप ना. डिम्पीचं स्पेलिंग चुकीचं लिहिलंय. खा ना. नो कापू. आणलंय ना मी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी अगं म्हण ना डिम्पी, डिअर डिम्पी, अगं म्हण. हॅपी म्हण ना. माय आता नाही नको नको घालू. लेट मी शांतपणे इथे केक खात होतो आणि अचानक आरवनी हे केलं. लेट मी टेस्ट द केक. व्हेरी गुड चॉईस. गुड. आधी एवढे नाव ठेवले आणि आता खातायत. व्हेरी नाइस. राजकुमारी 20 की हो गई है, फिर भी दिमाग से 4 गई है. चला. मारेगा चक्कू निकलेगा खून, मारेगा चक्कू निकलेगा खून, भाई का बर्थडे कमिंग सून. थँक्स टू आवर भाऊ फॉर गेटिंग द केक. आणि आता आम्ही पितोय मिरिंडा. हे दोघं इथे मिरिंडा संपवतील ह्या भीतीने मी पटकन ब्लॉग एंड करायचं ठरवलं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय मजा केली हे पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.